येणार. आजपासून आपण तिघं बेस्ट फ्रेंड्स. थँक्यू चिन्नू म्हणून. चला चला बस झालं. असं रडायचं नाही. आज चांगला दिवस आहे की नाही? बस झालं आता. झालं ना सेलिब्रेशन? आई एक सेलिब्रेशन बाकी आहे अजून. कसलं? एक सरप्राईज आहे. काल वसुंधराचा वाढदिवस होता. वसुंधरा ये पाटावर बस, औक्षण करते तुझं. तुला काय वाटलं आम्हाला काही कळणार नाही? आम्हाला सगळं माहिती, आम्ही सगळी तयारी केली. चल चल ये बस 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 बस. बहिणी अहो पण औक्षण वगैरे कशाला? अजिबात बोलू नकोस काही. येऊन आधी पाटावर बस, औक्षण करते. मला खरंच काय म्हणावं कळत नाहीये, पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर वाढदिवस आहे हा. आणि असे अजून वाढदिवस होणार आहेत तुझे. थँक्यू वहिनी. हा बेबी. काय झालं का सेलिब्रेशन? हो हो झालंय. मी निघेनच आता थोड्या वेळात. लवकर ये ना अखिल. हो हो येतो येतो. चल चल बाय. लव यू. ओके बाय. लव. का एनी टेन्शन? तुला आज सांभाळून घ्यावं लागणार आहे. मला जायचंय. ए कुठे चाललंयस? अरे ते आपले क्लायंट आहेत ना बावधनकर, त्यांचा मुलगा येतो अमेरिकेहून. तर पण तो तर 2 दिवसानंतर येणार होता ना? कोण येतोय? अरे ते आपले क्लायंट नाही का बावधनकर, त्यांचा मुलगा 2 दिवसानंतर येणार होता. त्याच्यासोबत मीटिंग होती अखिलची, तर तो आजच आलाय म्हणे. हा ऍक्च्युली प्रीपोन झाला त्यांचा प्लॅन आणि त्यांनी मीटिंगसाठी बोलवलंय आणि ते जातो आता. भेटून बघतो त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते. आणि डोंट वरी, मी सांभाळून घेईन. एक काम कर ना, व्हिडिओ कॉल कर आणि व्हिडिओ कॉलवर मीटिंग कर. नाही नाही नाही, त्यांनी पर्सनली भेटायला बोलवलंय ना, मग असं नाही कसं म्हणणार. मी जाऊन येतो. ठीक आहे, काही लागलं तर सांग मला. चलो बाय बाय. अरे वा, चहा ठेवताय का? हो अहो तुम्ही कशाला करताय? मला सांगा, तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं? छान, सुंदर. छान होतं. मग माझं गिफ्ट जास्त छान होतं की घरच्यांचं? हा आता हे कसं सांगणार ना मी? सांगा ना. नाही म्हणजे हवं तर अजून विचार करा. करा करा, विचार करा. मी काय म्हणते, पाणी द्या ना, तहान लागली. हा मानतो. एक मिनिट. तेव्हा दुसरं काहीही चालेल, पण माझ्या गोडाशी मस्करी नाही. हो आता का? तुम्हाला काय वाटलं मस्करी फक्त तुम्हालाच करता येते?
हे बघा द्या ना मला. घ्या ना, घ्या, तुमच्यासाठीच तर आहे. हे बघा मी प्रेमाने सांगतोय तुम्हाला, द्या इथे. घ्या 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 घ्या. एक कॅप्टन, मनू दिसतच नाही रे. हो, कधी पण कुठूनही अटॅक होऊ शकतो. तू आपल्या मॉन्स्टरचा ट्रॅकर ऑन ठेव. मी दुर्बिणीतून लक्ष ठेवतो. तू अटॅक करायला रेडी व्हा. ट्रॅप साठी एरिया स्कॅन आणि मिसाइल्स पण. म्हणून दिसले की तिच्यावरती लगेच बॉम्ब टाकायचा. काय पडतोस? उठ चल. नाही, मी तुम्हाला गोळी मारली ना, पण मला लागलीच नाही. लागलं नाही, लागलं नाही, लागलं नाही. आधीच करते चिटर कुठली. मी ना तू चिटर. तुझ्या जास्त काही उपयोगच नाही. तुझ्या जास्त काही उपयोग नाही. भांडू नका. मी दादा आहे ना तुमचा, मला ऐकायचं. थांबा, तर मी ट्रॅक्टर घेऊन येतो. मस्त आहेत ना राख्या. तिने म्हणून मला प्रेमाने बांधली आहे. हे मी वर्षभर नाही घालणार. ए बाजू दादा, ये ना लवकर. हो आलो. 3, 2, 1 चला. तुमचं फेवरेट गोड. घ्या घ्या. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. आता काहीतरी दुसरा गेम खेळूया. काय? हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. मी आधी पित होतो, नंतर तुम्ही पेटवा. ही वाली तू पेटव, ही वाली मी पेटवू. ओके. आता तू पेटव ही. ओके. चला आता खेळ सुरू. ओके. परी तुझा हात. अवनी, थंड पाणी घेऊन ये. हो. लवकर. हळू काही नाही होणार. ओके, आपण लगेच औषध लावूया. ओके, डोंट वरी.
पण हे झालंच कसं? बसूला विचारा. तुला लक्ष द्यायला काय झालं होतं का? मुलांवर इथंच होतीस ना तू? तिला कशाला काय बोलतेस? तू पण घरातच राहतेस ना, तुला लक्ष द्यायला काय झालं? बाबा प्लीज असू दे ना आता. मोठा ऍक्सिडेंट होता राहिलाय आता. मला तुला जास्त झोमताय का? नाही बाबा, पण तू आगीत हात टाकलाच कशाला? आम्ही येत होतो ना. पण तोपर्यंत चिनूला भाजलं असतं आणि मी आत्ताच प्रॉमिस केलं होतं की मी माझ्या बहिणीला काही नाही होऊ देणार. बाळा पण तुझा हात भाजला ना. पण बाबा, चिनूच्या राखीने माझं रक्षण केलं ना. मी कायम माझ्या बहिणींचं रक्षण करेन. मी त्यांना काहीच होऊ देणार नाही. तू रस्ताच तर माझं काय झालं असतं? मी चेपतोय, खरंच मी चेपतोय. सोडा मला. ए बाबा, चल ना आपण नेहमीच सेल्फी काढूया. आणि आपल्या सेल्फी मध्ये अजून 2 मेंबर्स पण आहे. अरे ओके, चला चला या आपण काढूया. या या या. रेडी? से चीज. अरे माझ्या खिशाला घाम येत होता म्हणून मी त्यातले पैसे काढून तुला नाही दिले. आकाश ठाकूरचं काम बंद झालं पाहिजे, त्यासाठी दिले होते पैसे. इथे बसून एसीची हवा खायला नाही. अहो मी काहीच करत नाही असं नाहीये, पण त्यांचं पेपर वर्क एवढं स्पॉटलेस आहे की काहीच करू शकत नाही आपण. एखाद्या वेळेस खोटे पेपर लिगल म्हणून दाखवायला ते पटकन झालं असतं, पण जेन्युअन पेपरला इलिगल दाखवायचं म्हणजे थोडा वेळ लागणारच ना. तुझं लिगल इलिगल ठेचीन मी आता इथेच. तुझ्याने हे काम होणार आहे की नाही तेवढं सांग. अहो मी नाही कुठे म्हटलं, फक्त थोडा वेळ लागेल. आपल्याला जसे पेपर हवे तसे पेपर मिळाले की आपण लगेच कारवाईला सुरुवात करू. कारवाई बिरवाई करायची नाही मला. कारवाई बिरवाई करत बसायला वेळ पण नाही मला. त्या आकाश ठाकूरला मुंबईतलं सगळ्यात मोठं वेडिंग व्हेन्यू बनवायचं ना. हा, करू दे. हे एवढे करोडो रुपये खर्च करून जे काही करतोय तो करू दे. त्याला असा अडकवणार आहे ना मी ह्यात, आणि मग त्याच्या नाका खालून त्याचं राहतं घर हिसकावून घेणार. त्याला आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणणार हा लकी. अरे काय तुमचं फेवरेट स्ट्रॉबेरी आईस्क्रीम. अवनी, आता रात्रीचं कशाला आईस्क्रीम? दिवसभर खादाडी काही कमी झालीये का? अरे एक दिवस काय होत नाही ग. ठीक, काय पाहिजे ते करा. अरे वा, छान तयारी चालू आहे. चिनू म्हणू, हे घ्या तुमचे टॉयज. झोपताना लागतात ना. वेलकम. बरं, पाणी वगैरे ठेवलं ना? काही हवंय? हो महाराणी, सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तरी पण मला असं वाटतं ना की मुलींना त्यांच्या रूम मध्ये जाऊ देत ना. नाही, तरी पण मुलींचं ठीक आहे. बनी कशाला इथे? त्याला त्याची रूम दिली आहे ना स्वतंत्र. अगं असं काय करतेस? अगं त्याची पार्टी आहे ना, काय ते म्हणतात ते चिल्ड्रन पार्टी आहे की नाही? सिबलिंग पजामा पार्टी. पजामा पार्टी. पायजमा पार्टी? आजी, दॅट इज नॉट पायजमा, इट्स पजामा. काय करता काय तुम्ही आता ह्याच्यात? आम्ही भाऊ बहीण थोडासा खाऊ खाऊ दंगा करू, एखादा पिक्चर बघू आणि मग झोपू. वा, कुठली फिल्म बघणार? भूताचा पिक्चर. भूताची फिल्म नको ग, पोरी लहान आहेत, घाबरतील. नाही घाबरणार आजी, मी आहे ना. आलाय मोठा. आजी, वाय टू फेअर वेन आदिती इज हिअर. तू तरी काय करणार त्या बाई, थांब. तू त्याच्यामध्ये पडू नकोस. काय करतायत ना त्यांना करू दे, कळलं ना? आणि घाबरतील कशाला? आपण पण याच घरात राहतो ना, आपल्या खोल्या आजूबाजूलाच आहेत, चंद्रावर नाही राहत आपण. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत माझी चेष्टा करायची कशी सुचते हो? पोरांच्या पुढे सांगतोय मी. इनफ. तुमच्या मोठ्या लोकांमुळे आम्हाला खूप डिस्टर्ब होत आहे. ओके, चला बाहेर जा.
रूम क्लिअर करा. उठा 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 देवा काय गं नाही मी पण जाणारच आहे. मी तर फक्त एवढंच विचारत होते की अजून काही हवंय का तुम्हाला, तुला म्हणून. नाही लागणार नाही लागणार तुला मी माझ्या बहिणीसोबत. ओके ओके एन्जॉय एन्जॉय. काय तुझं काय झालंय ना मुलांचं? मग जा आता, आकाश वाट बघत असेल. हो आई. गुड नाईट आई. गुड नाईट बाबा. गुड नाईट गुड नाईट. गुड. चला. हा वा 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 वा. तुला सांगतो जयू, आज ना खरंच खरंच खूप प्रसन्न वाटते. आज खऱ्या अर्थानं घर भरलंय आपलं. कधी जाणवलं नाही, पण इतके दिवस ना या मुलांचा दंगा मी मिस करत होतो. पूर्वी बनी असताना चिनू मनू नाराज व्हायच्या. खरं तर मला ते आवडायचं नाही, पण आता नाही. आता नाही. आता चिनू आणि मनूने त्यांच्या बनी दादाला छान ऍक्सेप्ट केलंय. देव करो आणि यांचं प्रेम असंच वाढत राहू. खरंच या बनी आणि वसुंधरामुळे ना आपलं कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. अगं काय करतेस तू? अगं काय झालंय ते तरी सांग. सारखं बनी 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 करताय ना. हे सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत. हे घ्या आणि नेऊन घाला त्या बनीच्या घशात. डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? माझं नाही, तुमच्या सगळ्यांचं डोकं फिरलंय. त्या बनीला वारस करायला निघालात तुम्ही. हेच आहे ना तुमच्या मनात. माझ्या पोरी काय लग्न करून जातील सासरी, मग हे सगळं वैभव गटवायला बनी बसलाच आहे. तुम्ही बांधलेलं एवढं मोठं घर, आकाशचा बिझनेस, यावर माझ्या खऱ्या नातवाचा हक्क आहे. केवढी स्वप्न बघितली होती मी. माझ्या नातू असे असे लाड करीन, त्याला असं खेळवीन. त्या स्वप्नांचा चुराडा करून टाकलं तुम्ही सगळ्यांनी. आपल्या घराण्याच्या खऱ्या वारसाची कोणाला काही पडलेलीच नाहीये. जयश्री, तुझ्या डोक्यावर ना परिणाम झालाय. अरे कोणता नातू, कसला वारस? जयश्री, स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर ये, वास्तव बघ. 4 सोन्यासारखी नातवंड ऑलरेडी आहेत आपल्याला. हो, त्या चौघांपैकी एक जण रानडे आहे. त्याचं काय? तुझ्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. थांबा. पळून जाऊ नका आणि टाळाटाळही करू नका. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. बनी म्हणजे अन्वय रानडे हा ठाकूर घराण्याचं नाव कसं पुढे नेणार आहे मला सांगा. अशी नव्हतीस का तू? इतके छोटे विचार कधीच नव्हते तुझे. नाव काय फक्त मुलगाच पुढे नेतो. आपल्याला नाती सुद्धा आहेत आणि त्या तिघी ठाकूर घराण्याचं नाव पुढे न्यायला समर्थ आहेत. तुझा ना काहीतरी वेगळाच प्रॉब्लेम आहे. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? एका 10 वर्षाच्या निरागस मुलाबद्दल तुझ्या मनात कडवटपणा आहे. तो कडवटपणा आधी बाहेर काढ. नातू हवाय म्हणतेस ना, आणि आहे त्याच नातवाचा राग करतेस. खूप उशीर व्हायच्या आधी स्वतःला सावर, नाहीतर आपली जवळची माणसं सुद्धा गमावून बसशील.
सगळ्या मूडचा सत्यानाश केलास.